महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांच्या संदर्भात सरकारची भूमिका धोरण हे पूर्णपणे कामगार विरोधी बनलेलं आहे। हे जे शासनाच्या नियंत्रणाखाली चाललेलं हे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे ते फक्त कंत्राटदारांना चेक्स काढून देणे, बांधकाम कामगारांच्या माथ्यावर भांडी टाकणे, डबे टाकणे आणि बाकीच्या सगळ्या योजना बंद करण्याची स्थिती तयार केलेली आहे। त्यामुळं हा एक गंभीर प्रश्न आहे। महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांनी याकडे अत्यंत गंभीरपणे त्याचा विचार करायला पाहिजे। कारण सध्या महाराष्ट्रामध्ये 60 लाखापेक्षा जास्त नोंदणीकृत कामगार आहेत आणि गेल्या 6 महिन्यामध्ये त्यांनी झपाटा असा लावलेला आहे की ते सगळे कपात करायचे। दुसऱ्या बाजूला जर कामगारांचं नूतनीकरणच झालं नाही तर त्यांनी मागितलेले जे लाभ असतात ते सगळे स्क्रीनवर दिसत नाहीत, त्यामुळे ते लाभ मिळण्यात न मिळण्यातच जमा असतात। दुसरं असं आहे की त्या प्रलंबित अर्जाची संख्या 20 लाखापेक्षा जास्त आहे आणि हे अजिबात ऐकायला तयार नाहीत। आणि दुसऱ्या बाजूला हे सगळं एक थप्पी लावलेली आहे। 1 वर्षापेक्षा जास्त काळापासून हे अर्ज प्रलंबित आहे आणि अनेक जिल्ह्यांच्या मध्ये वशिल्याने अर्ज मंजूर केले जातात। संबंधित त्या खात्यामध्ये 15%, 20% मागणी केली जाते। जे रक्कम देतात त्यांचे अर्ज मंजूर होतात, जे देत नाहीत त्यांचा सरळ अर्ज बरोबर जरी असला तरी नामंजूर करतात। म्हणजे यांना आता शिक्षा झाली पाहिजे। हे शासनाने काय केलेलं आहे की कामगारांच्या सोयीसाठी म्हणे तालुका केंद्र सुरू केली। म्हणजे यांनी बांधकाम कामगारांच्यासाठी 3 स्तरावर यंत्रणा उभी केलेली आहे करोडो रुपये देऊन। एक आहे ऑनलाईन सगळं काम बघायचं, त्याला वर्षाला त्या कंपनीला हे 500 कोटी रुपये देतात। दुसरी यंत्रणा आहे ती जिल्हा सुलभ कामगार केंद्र आहे आणि तिसरी जी यंत्रणा आहे ती तालुका स्तरावर त्यांनी ऑफिसेस सुरू केलेले आहेत। आणि तालुका स्तरावर जे ऑफिस सुरू केलेले आहेत तिथल्या माणसानं जरी लिहून दिलं की तुमचा कामगाराचा अर्ज बरोबर आहे, तपासणी केल्यानंतर कागदपत्र बरोबर आहे, तरी त्या अर्जाला मंजुरी देणारे जे अधिकारी आहेत ते अर्ज सरळ नामंजूर करतात। काही उत्तर जे देतात किंवा प्रश्न जे काढतात ते चुकीचे काढतात। स्पष्ट दिसलं नाही, अरे मग तुम्ही झोपला का काय, ते त्यांना विचारा ना, ते तालुका केंद्राला स्पष्ट दिसलं नाही ते। हे म्हणतात आम्हाला स्पष्ट दिसत नाही। तिथे पूर्ण पत्ता असतो। कुठल्याही खेडेगावामध्ये गावाचं नाव घातलं की पुरेसं असतं, तरी पत्ता दिलेला असतो आणि पत्ता अपुरा आहे म्हणून अर्ज नामंजूर करायचा। तर हे सगळं सुरू आहे आणि याच्याबद्दल मुख्यमंत्री, कामगार मंत्री काहीही हस्तक्षेप करायला तयार नाही। बेलगाम सुटलेले ते त्या मंडळानं त्यांना सगळी छूट दिलेली आहे की तुम्ही नुसता अर्ज तपासायचं, ते नामंजूर करायसाठीच तपासायचं, मंजूर करायसाठी तपासायचंच नाही। आणि मग भूल उठवायची, सगळी टक्केवारी देऊन झालं, कंत्राटदारानं पैसे दिले। किती पैसे? एक भांड्याचा सेट बाजारात 3000ला मिळतो, हे 11000 रुपये कंत्राटदाराला देतात। आता डबे काढलेत त्यांनी, फालतू डबे, ते डबे तुम्ही घेतले की त्या कंत्राटदाराला हे 9000 रुपये देतात। ते डबे बाजारामध्ये 3000 रुपयाच्या आत सुद्धा मिळतात। असे त्यांनी वस्तू 30 लाख वाटलेले आहेत। आता गुणिले करा, 30 लाख गुणिले 15,000 किती होतात बघा। तर ही लूट चालू आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांची हप्तेगिरी आहे। आणि असं असल्यामुळे त्यांनी सगळ्या बाकीच्या योजना ह्या सगळ्या ठप्प केलेल्या आहेत। नूतनीकरणच करायचं नाही, वर्षभर नूतनीकरण करायचं नाही। लाज वाटली पाहिजे त्यांना। कामगाराचा समजा आज मुदत संपली की सगळे लाभ थांबतात। विधवा बाईला त्या अंत्यविधीची रक्कम सुद्धा मेलेल्या नवऱ्याची मिळत नाही आणि नूतनीकरण न झाल्यानंतर वर्षभर नूतनीकरण केलं जात नाही। दरम्यान काही कामगारांचा मृत्यू होतो,
ही इतकी संतापणारी गोष्ट आहे. अशांचे सुद्धा अर्ज स्वीकारत नाही, त्यांनाही ते रक्कम देत नाही. मृत पावलेल्या कामगारांच्या मध्ये सुद्धा सगळा बेजबाबदारपणा आहे. तर हे सगळं असल्यामुळे हे चालू आहे राजरोसपणे. कितीतरी आम्ही निवेदनं दिली, आमच्या निवेदनाला ते उत्तर देत नाहीत. आम्ही ईमेल पाठवलेले जे आहेत त्याचे ते एकनाथजी शिंदे जे आहेत उपमुख्यमंत्री, ते लगेच पाठवून देतात कामगार विभागाने, आणि ते पाठवून देऊन सुद्धा ते बघत नाहीत. 3-4 वेळा फडणवीस साहेबांनी सुद्धा आमचं निवेदन पुढे पाठवलं कारवाईसाठी, काही ते परवा करत नाही. हे चालू आहे आज महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्यामुळे कामगारांची कामं सगळी थांबलेली आहेत. स्कॉलरशिपमध्ये अडचणी करून ठेवलेले आहेत. हे खरं म्हणजे स्कॉलरशिप देत नाहीत विद्यार्थ्यांना, तसं कायद्यामध्ये नाही, त्यांच्या ठरावामध्ये नाही. आर्थिक सहाय्य दिलं जातं शिक्षणासाठी मदत म्हणून. स्कॉलरशिप दिली जाते ती गुणवत्तेच्या आधारावर. दिव्यांग असतील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील, त्यांना स्कॉलरशिप दिली जाते. स्कॉलरशिप शब्द याच्यामध्ये नाही, पण ओढून ताणून ते आणून तुम्हाला डबल स्कॉलरशिप घेता येणार नाही असा फतवा त्यांनी काढलेला आहे. आणि ते मात्र लगेच ते त्या ऑनलाईन पद्धतीने फीड करतात आणि त्याच्यामध्ये गंमत करून ठेवतात. आता सरळ क्रमांक मागतात. ज्यांना आता कॉलेजमध्ये, शाळेमध्ये सरळ क्रमांक जो आहे तो 8 आकडी आहे, 19 आकडी आहे, यांच्याकडे 8 आकड्याच्या पुढे जातच नाही. ते अर्जच दाखल करता येत नाही अशी स्थिती आहे. तर हे जे सगळं आहे की मुळात त्याच्याबद्दलचं निवेदन जे आहे ते निवेदन डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकतोय. त्याच्याशिवाय सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकतोय. आंदोलनाची पद्धत जी आहे ती आपण आता आधुनिक बनलं पाहिजे. त्यांचा जो मारा आहे, त्यांच्या हातामध्ये जे शस्त्र आहे ते सगळं ऑनलाईन पद्धतीचं आहे. आणि आपण बघतो यांच्या ऑनलाईन पद्धतीची काय यांची त्याच्यावर निष्ठा आहे ती. तर ती निष्ठा आपण बघितली की एका दिल्लीतल्या विद्यापीठामार्फत एआयच्या प्रदर्शनामध्ये चीनमधलं एक मॉडेल चोरून ते आमचंच आहे म्हणून यांनी सांगितलं. हे प्रकार सुरू आहे. आणि त्याच्यामुळे की त्यांना आपण आधुनिक पद्धतीने उत्तर द्यायला पाहिजे. ईमेल्स द्यायला पाहिजेत, निवेदनं पाठवून द्यायला पाहिजे. काय तुमचं बिघडतंय तुम्ही ईमेल केलात? 5-10 लोक सुद्धा करत नाहीत. अरे 60 लाख कामगार आहेत, त्यांचा ईमेल फुटून जाईल. एक 15-20 हजार ईमेल गेले तर बघता सुद्धा येणार नाही. पण ती द्यायचं सुद्धा दानत कामगारांच्या मध्ये नाही, या कार्यकर्त्यांच्या मध्ये नाही, एजंटांच्या मध्ये नाही. नुसता मिळाला पाहिजे, नुसता रडायचं माझं मंजूर झालं नाही, माझं मंजूर झालं नाही, आणि तक्रार करायची मात्र ताकद नाही. आणि म्हणून हे ईमेल करा. मी निवेदन आता नवीन दिलेलं आहे, ते निवेदन तुम्ही पाठवून द्या. त्या निवेदनाला त्यांनी उत्तर दिलं नाही तर काय करायचं ते आपल्याला सांगण्यात येईल. तर पहिलं आपलं कर्तव्य हे आहे की आपलं काय म्हणणं आहे ते सरकारच्या दरबारी जाऊ द्या, आमदारांना द्या, त्यांना सांगा तुम्ही हस्तक्षेप करा म्हणून. नागपूरच्या अधिवेशनामध्ये चांगली गोष्ट आहे की अनेक आमदारांनी बांधकामाबद्दल प्रश्न विचारले, त्याची उत्तरं त्यांना द्यावी लागली. उत्तराशी ते प्रामाणिक नाहीत. आता कॅगचा रिपोर्ट आला हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरच्या. कॅगने सांगितलं की यांनी कामगार संघटनांचे प्रतिनिधीच मंडळावर नेमलेले नाही, त्याच्यामुळे सगळी दुर्दशा झालेली आहे. त्याने असंही सांगितलं की कामगारांना योग्य पद्धतीने लाभ दिले गेलेले नाही आहेत, शेरे मारलेले आहेत. काय त्यांना त्याची पर्वा नाही. म्हणजे सरकारी खात्याच्या कॅग रिपोर्टमध्ये सुद्धा यांना शेरे बसलेले आहेत. तर आपण आपलं प्रथम कर्तव्य आहे, जरूर आमचं निवेदन तुम्ही दुरुस्त करा, तुमच्या संघटनेची नावं घाला, तुमच्या सह्या करा आणि पाठवून द्या. आम्ही तुम्हाला फॉर्मॅट पाठवून देतोय, त्याचा वापर करा. आणि त्यात काय तुम्हाला भर घालायच ती घाला. आपण सगळ्यांना ते निवेदन पाठवतो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री, राज्य कामगार मंत्री, सचिव, प्रधान सचिव, लोकसेवा हक्क हमी कायद्याचे आयुक्त, या सगळ्यांना ॲड्रेस केलेला आहे. तर ते तुम्ही निवेदन पाठवा. दुसरं असं आहे की निवेदनामध्ये आमचं म्हणणं असं आहे की आज
महाराष्ट्रामध्ये 20 लाखापेक्षा जास्त अर्ज एक वर्षापासून पेंडिंग आहेत. सरकारने आता कायदा काय केलेला आहे, 3 महिन्याच्या आत मंजूर व्हायला पाहिजे, नाहीतर लोकसेवा हक्क हमी कायद्याखाली तो गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्याबद्दल अधिकाऱ्यांना 5,000 रुपयाचा दंड आहे. परंतु 3 महिन्याच्या पुढचेच 20 लाख अर्ज आहेत, सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी. त्या आयुक्तांनी त्यांना लोकसेवा हमी कायद्याच्या बोलून घेतलेलं होतं, तरी ते जुमानायला तयार नाही. तर ते लोकसेवा हक्क हमी कायद्याखाली तुम्ही तक्रार केली पाहिजे. तक्रार अर्जाचा नमुना आमच्याकडनं तुम्ही मागवून घ्या, देऊ आम्ही तुम्हाला. कसाही तक्रार अर्ज चालेल, लोकसेवा हक्क हमी कायदा अंतर्गत अर्ज म्हणा, फक्त काही लिहा तुम्ही. 1 महिन्यानंतर त्याच्यावर अपील करता येतं. दुसरं अपील झालं 3 महिन्याच्या पुढचे जे अर्ज असतील तो दोष त्यांचाच आहे, अधिकाऱ्यांचा. त्यामुळे त्यांना प्रत्येक केसला 5,000 रुपये दंड होणार आहे. हे केलं पाहिजे. याने 9/9/2014 असा आदेश काढलेला आहे, GR, की बांधकाम कामगारांचे अर्ज 1 महिन्यामध्ये मंजूर केले जातील म्हणा किंवा निकालात काढण्यात येतील. मग आता हे वर्षभर यांनी कसं ठेवलेलं आहे? सरळ आहे की यांच्यातले जे काही कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांचा त्याच्यामध्ये वेगळा हेतू आहे. बुडवून घेतात, 15% 20% मागणी करतात अर्ज मंजूर करण्यासाठी. जे ती रक्कम देतील त्यांचा अर्ज मंजूर, जे देणार नाहीत त्यांचा अर्ज नामंजूर. हे भयानक चालू आहे. अजिबात सरकार याच्याकडे बघायला तयार नाही. तर हे जर काय आपल्याला थांबवायचं असेल तर हे तुमच्या आमदार ओळखीचे जे असतील, ओळखीचे नसतील, त्यांना तुम्ही हे निवेदन नेऊन द्या. त्यांना सांगा तुम्ही हा प्रश्न तुम्ही अधिवेशनामध्ये मांडा. तुम्ही संबंधित मंत्र्यांना ते निवेदन द्या. आज त्यांची अशी परिस्थिती आहे की काही ऐकायचं नाही. दादागिरी चालू आहे, हुकुमशाही चालू आहे, हरिरावी चालू आहे. कायद्यामध्ये आहे की तुम्ही बांधकाम कामगार संघटनांना प्रतिनिधी घ्यायला पाहिजेत. प्रतिनिधी घ्यायचं सोडो, आमची मीटिंग सुद्धा बोलवत नाही. गेलं निवेदन घेऊन तर तोंडावर गोड बोलायचं, हो हो म्हणायचं आणि आमचं निवेदन केराच्या टुपलीत टाकायचं आणि त्यांच्या मनात आहे तेच करत राहायचं. हे भयानक आहे, चीड आणणारं आहे. याच्या विरुद्ध आता आम्ही हायकोर्टमध्ये सुद्धा गेलेलो आहोत. आता सध्या एकूण हायकोर्टमध्ये 5 केसेस चालू आहेत. नागपूर खंडपीठामध्ये आहे, औरंगाबाद खंडपीठामध्ये आहे, कोल्हापूरच्या 3 केसेस कोल्हापूर खंडपीठामध्ये आहेत, मुंबईमध्ये आहे. आणि तिथं त्यांची पद्धत अशी आहे की हजर राहायचं नाही, उत्तरं द्यायची नाहीत महिने. आम्ही जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते आमदारांना सुद्धा आमचं आवाहन आहे की तुम्ही ते बघा, तुमची कमिटीचं काय केले त्यांनी. प्रशासकीय अधिकार राज्यघटनेने जे दिलेले असतात, जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेली आहे, त्याच्यामधले प्रशासकीय बाबी जे आहेत निर्णय घेण्याचे, ते आमदारांना लोकप्रतिनिधींना कसं घेऊन चालेल, ही जबाबदारी आमदारांची सुद्धा आहे की त्यांना खडसावून विचारलं पाहिजे की याचा तुम्ही खुलासा करा. जे अधिकार त्यांनी यापूर्वीच अधिकाऱ्यांना दिले आहेत अर्ज मंजूर करण्याचे, ते नव्याने कशासाठी काय करतायत काहीही समजत नाही. तर यासाठी हे जे निवेदन आहे ते तुम्ही निवेदन सगळ्यांना द्या, प्रचार करा, ईमेलद्वारे पाठवून द्या. काय शंका असेल तर आम्हाला फोन करा. लोकसेवा हक्क हमी कायद्याखाली तक्रार करा. आता आम्ही आमच्याकडे 1 तारखेला दुसरा अपील दाखल करतो आणि ते आम्ही त्या लोकसेवा हक्क हमी कायद्याखाली त्यांच्या अधिकाऱ्यांच्या समोर उभा राहतो. हा लोकसेवा हक्क हमी कायदा 2015 मध्ये याच फडणवीस साहेबांनी असं जाहीर केलं की या जगातला एक क्रांतिकारक कायदा आहे आणि त्याच कायद्याचं वाटोळ त्यांचे अधिकारी करतायत, तर यांना दिसत नाही, त्याची अंमलबजावणीच करत नाही, त्याच्याबद्दल त्यांना काही वाटत नाही. तर हे नाव मोठं आणि लक्षण खोटं या कायद्याबद्दलचं झालेलं आहे. आणि हे सगळं होण्यासाठी तुम्ही हे निवेदन पाठवून द्या. जरूर काही प्रश्न असले तर आम्हाला विचारा. आणि पहिली पायरी ही आहे की आपण या AIच्या जमान्यामध्ये निदान या शस्त्रांचा वापर केला पाहिजे. जुनाट शस्त्र काय उपयोग नाहीत, नुसता जय म्हणून काय होत नसतं.
नुसता बोंबलून सुद्धा काय होत नसतं. योग्य ठिकाणी मारा करायला पाहिजे. काही गोष्टीसाठी हायकोर्टमध्ये सुद्धा केसेस दाखल केल्या पाहिजेत. आम्ही अरे हायकोर्टमध्ये केस दाखल केली म्हणून हे तुमचा अर्ज भरायचं परत सुरू केलं, विसरला काय? आम्ही नाही हायकोर्टमध्ये केस केली असती तर हे आचारसंहितेच्या काळामध्ये हे जे बंद ठेवायचे कारस्थान करून ते थांबलं. ठीक आहे, वेळ लागतो हायकोर्टमधल्या केसेसचा निकाल लागायला. काही निकाल आपल्या बाजूने लागत नसले तरी अजूनही न्यायसंस्था आपला त्याच्यावर विश्वास आहे. काही चांगले न्यायाधीश आहेत, ते समजून घेतात, त्याची आपण प्रतीक्षा करतोय. तर तुम्ही हे जास्तीत जास्त आमदारांना द्या आणि निवेदन पहिल्यांदा पाठवून द्या. आम्ही त्यामध्ये मागणी केलेली आहे की त्याने आमच्याशी चर्चा करावी. तर चर्चा काय केल्यानंतर ते काय जर ते करणार नसतील तर पुढं काय करायचं याची एक झूम मीटिंग घेऊन आपण निर्णय करू. आणि यासाठी हे जे यूट्यूब चॅनल आहे असंघटित उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जातं. विनामूल्य आहे, तुम्ही सबस्क्राईब करा. निदान कामगारांच्या कल्याणासाठी लाईक करा. मी शंकर पुजारी, माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. जरूर संपर्क करा. एवढी विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे. धन्यवाद.